Hello guys, welcome to my YouTube channel Online Tech Hub. ऑनलाईन टेक हब या YouTube चॅनलवरती आपण प्रोग्रामिंग लँग्वेजची लेक्चर सिरीज फ्रीमध्ये स्टार्ट केलेली आहे. तर त्यामध्ये आपण सी लँग्वेजचे लेक्चर सिरीज कंप्लीट केलेले आहे. जवळपास 25 ते 26 व्हिडिओ अपलोड केले आहेत YouTube चॅनलवरती. तर आता आपण सेकंड लँग्वेजची लेक्चर सिरीज स्टार्ट करतोय, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. तर आज आपण हा जी काय जावा प्रोग्रामिंग लँग्वेजचा जो काय आपण फ्रीमध्ये कोर्स अवेलेबल केलेला आहे, तर याच्यामध्ये जी काही सिलेबस आपण काही काही कव्हर करणार आहोत, तो सिलेबस आज आपण बघणार आहोत. तर या मधील फर्स्ट मॉड्यूल आहे की ज्याच्यामध्ये आपण जावाचं सगळं बेसिक बघणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन टू जावा असेल, देन हिस्ट्री ऑफ जावा असेल, देन फीचर्स असतील आणि फर्स्ट जावा प्रोग्राम कसा राईट करायचा वगैरे हे बघणार आहोत. त्यानंतर हे काही जावाचे रिलेटेड काही टूल्स वगैरे आहेत, तर ते पण आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर व्हेरिएबल असतील, डेटा टाईप असतील जावाचे, ऑपरेटर असतील, कीवर्ड आणि कंट्रोल स्टेटमेंट. तर एवढे जे पॉइंट्स आहेत ते आपण फर्स्ट मॉड्यूलमध्ये कव्हर करणार आहोत. तर त्यानंतर जी काही सेकंड मॉड्यूल आहे, तर सेकंड मॉड्यूलमध्ये बघा, तर आपण सेकंड मॉड्यूलमधला फर्स्ट पॉइंट आहे उप्स कन्सेप्ट, की याच्यामध्ये उप्स कन्सेप्टमध्ये आपण ऑब्जेक्ट, क्लास, त्यानंतर इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम हे बेसिक सगळे इथं बघणार आहोत. त्यानंतर मेथड डिफाईन कशी करायची वगैरे. आफ्टर दॅट आपण बघणार आहोत की कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, त्यानंतर स्टॅटिक कीवर्ड, दिस कीवर्ड, ज्यामध्ये अरे काय कन्सेप्ट आहे आणि स्ट्रिंग काय आहे. तर हे मॉड्यूल सेकंडमध्ये आपण एवढे पॉइंट्स कव्हर करणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल थर्डमध्ये बघा, मॉड्यूल थर्डमध्ये त्यातला पहिला युनिट बघणार आहे आपण, इनहेरिटन्स बघणार आहे. अगदी हे जे पॉइंट्स आहेत ते सगळे आपण डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, इनहेरिटन्सचे काही टाईप्स वगैरे असतील, सिंगल असेल, मल्टी लेवल असेल, मल्टिपल असेल, हायरार्चिकल असेल, हायब्रिड, तर प्रत्येक टाईपचं आपण एक्झाम्पल घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉलिमॉर्फिझम, त्याचे पण टाईप्स आहेत, कंपाईल टाईम, रन टाईम. त्यानंतर सुपर कीवर्डचा यूज काय आहे, फायनल कीवर्डचं मिनिंग काय आहे, किंवा ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय असेल, इंटरफेसचा यूज कसा होतो. त्यानंतर पॅकेज बघणार आहोत, पॅकेज कन्सेप्ट काय आहे जावामध्ये. त्यानंतर ॲक्सेस मॉडिफायर्स आहेत जावामध्ये अवेलेबल, ते कोणते कोणते आहेत. त्यानंतर काय तर इनकॅप्सुलेशन कन्सेप्ट. तर मॉड्यूल थर्डमध्ये आपण एवढे पॉइंट्स कव्हर करणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल फोर्थ आहे. मॉड्यूल फोर्थमध्ये एक्सेप्शन हँडलिंग असेल, मल्टी थ्रेडिंग असेल, जावा आयओ असेल. आता जावा आयओ मध्ये काय तर फाईल जनरेट असतील, इनपुट आउटपुटचे फाईल जनरेटेड असेल. त्यानंतर जावा एडब्ल्यूटी आणि इव्हेंट्स असतील. जावा एडब्ल्यूटी म्हणजे काय असेल तर ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट, त्याचे काही कॉम्पोनंट वगैरे आहेत ते पण आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर जावा स्विंग आहे, स्विंग पण कन्सेप्ट आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर जावा ॲपलेट, आणि या मॉडेलमधील लास्ट पॉईंट असेल तो काय तर JDBC. तर हे मॉड्यूल फोर्थमध्ये आपण एवढा सिलेबस कव्हर करणार आहोत. तर एवढा सिलेबस जो आहे तो कोर जावाचा जो काही पार्ट आहे याच्यामध्ये एवढे 4 मॉड्यूल आपण घेतलेले आहेत. तर 4 मॉड्यूलमध्ये हा जे काही कोर जावाचा जो काही सिलेबस आहे, कोर जावाचा सिलेबस तो आपण काय केलं 4 मॉड्यूलमध्ये डिवाइड केलेला आहे. आणि या कोर्सचे आपण उद्या आजपासून लेक्चर स्टार्ट केलेले आहेत. त्यातला फर्स्ट लेक्चर आजचा आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे. याच्यामध्ये कोणत्या मॉडेलमध्ये काय आहे, सिलेबसमध्ये काय काय आपण कव्हर करणार आहोत. आणि हा टोटली जो काही कोर्स असेल तो काय असेल व फ्रीमध्ये असणार आहे. टोटली काय तर फ्रीमध्ये अवेलेबल आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑनलाईन टेक हब. आणि या युट्यूब चॅनलवरची जी काही जी काही लिंक असेल तर टेलिग्राम चॅनलवरती लिंक तुम्हाला दिल्या जातात. तर टेलिग्राम चॅनलचं पण नाव आहे ऑनलाईन टेक हब, असं नाव आहे ऑनलाईन टेक हब. हेच काय तर टेलिग्राम चॅनलचं पण नाव आहे. तुम्ही सर्च करून या चॅनलला पण जॉईन करू शकता, की ज्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या लिंक मिळतील आणि प्लस तुम्हाला जावाच्या ज्या काही नोट्स आहेत की जे मी स्वतः काढलेल्या नोट्स आहेत त्या नोट्स पण तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केले जातील. तर
ठीक आहे. थांबूया इथं. थँक यू.